तसेच स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत वॉटर प्लस प्रमाणीकरणही आपल्याला मिळवलेलं आहे. दर्जेदार पायाभूत सुविधा आणि मूलभूत गरजा भागवण्यासाठी शहरवासियांच्या सेवेत तत्पर राहण्यासाठी महापालिका सतत कार्यशील असते. यामध्ये सर्व घटकांचा विचार करून महापालिकेच्या वतीने अनेक विकास कामे, उपक्रम तसे योजना आखण्यात आलेली आहे. सर, आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये सर्वात महत्वपूर्ण जे आपला प्रकल्प आहे मोशी हॉस्पिटल, त्या महापालिकेच्या वतीने मोशी येथे 15 एकर भूखंडामध्ये आपण अत्याधुनिक सोयीसुविधा असलेलं 700 खाटांचा 8 मजली हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. त्याचं भूमिपूजन आपण आपले हस्ते सर आज करत आहोत. वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन या नव्याने बांधण्यात येणाऱ्या हॉस्पिटलद्वारे रुग्णांना अत्याधुनिक सोयीसुविधा देण्यासाठी आम्हाला याच्यामध्ये सोयीस्कर होणार आहे. उपचार कमी दरात सर्व रुग्णांना उपलब्ध होणार आहे. या आपलं कामामध्ये CSSD पासून MGPS मॉड्युलर मॉड्युलर ओटीचा आपला याच्यामध्ये नियोजन आहे. टोटल जवळपास 57,000 स्क्वेअर मीटरचं क्षेत्रफळ असून या प्रकल्पासाठी अंदाजे 450 कोटी रुपयेचा नियोजन सर करण्यात आलेला आहे. चिखली टाउन हॉल ज्या नाट्यगृहामध्ये आपण आज बसलो आणि साहेबांच्या हस्ते आत्ताच त्याचं उद्घाटन झालेलं. महापालिकेच्या वतीने चिखली परिसरातील नागरिकांना विविध सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सुविधा देण्याच्या उद्देशाने टाउन हॉल उभारण्यात आलेला आहे. सर, याच्यामध्ये नाट्यगृहामध्ये जवळपास 3 लाख नागरिकांना आजूबाजूचे त्यांना सोय होणार आहे. आज आपल्या हस्ते सर यांचा ऑलरेडी आपण उद्घाटन आता जस्ट केलंय. भोसरी प्रभाग क्रमांक 7 मध्ये महापालिकेची सर आपण नवीन शाळा इमारतचा आज आपल्या हस्ते भूमिपूजन करतोय. ही नवीन शाळा सर जवळपास 40 पेक्षा जास्त याच्यामध्ये वर्ग खोली असून जवळपास मोर दॅन 7,500 चौरस मीटर क्षेत्रफळ सर याच्या असणार आहे. टोटल 28 कोटीचा याच्यामध्ये सर खर्च येणार आहे. सर, याच्या व्यतिरिक्त आपण जवळपास 68 शाळांना सर PCMC पब्लिक स्कूल म्हणून यावर्षी आपण त्यांना मॉडेल शाळामध्ये सर कन्वर्ट करतोय. मागच्या वर्षी आपण असा 37 शाळांच्या संदर्भातला मॉडेल शाळामध्ये सर त्यांना कन्वर्ट ऑलरेडी केलेला आहे. सर, आपल्या शहरामध्ये विशेषतः जे आपला नवीन भाग आहे म्हणजे वाकड पासून चारोली पर्यंत जे आपला संपूर्ण C सेक्शन डेव्हलपिंग एरिया आहे सर, त्याच्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात सर यावर्षी अंदाजपत्रक मध्ये सुद्धा DP रोड घेतले. टोटल 34 DP रोड मोर दॅन 750 करोड सर त्याच्या पुढचे 2 ते 3 वर्षाचं आपण नियोजन केलंय. सर, आज यापैकी आपले हस्ते 12 किलोमीटर रस्त्याची 185 कोटी रकमेची तसे रस्त्यांची सर आपण आपले हस्ते सर भूमिपूजन करत आहोत. सर, माननीय पंतप्रधान महोदयांनी दिलेला जे आपला एक स्वच्छ भारत 1 स्वच्छ भारत 2 मध्ये जे आपला ब्रीदवाक्य आहे त्याच्यामध्ये स्वच्छ भारत 2 मध्ये एक सर सर्वात महत्वपूर्ण घटक आपला जे लेगेसी वेस्ट आहे त्याला सर आपल्या संपवण्याचा आहे. सर, त्याच्यासाठी मोशी कचरा डेपोमध्ये जुना जे आपला डम्पिंग केलेला कचरा आहे त्याच्या बायोमायनिंगच्या प्रकल्पच्या सुद्धा सर आज आपण शुभारंभ सर आपल्या हस्ते करतोय. सर, बायोमायनिंग फेज 1 आमचा ऑलरेडी सुरू आहे. बायोमायनिंग फेज 2 झाल्यानंतर सर जवळपास 25 एकरची जागा आपल्याला उपलब्ध होणार आहे आणि आजूबाजूचे परिसरातील लोकांची जे खूप वर्ष सर त्यांचे जे एक अडचणी होती दुर्गंधीमुळे आणि इतर प्रॉब्लेममुळे सर त्याच्यासाठी सुद्धा त्यांना 100% याच्या सुटका भेटणार आहे. सर, याच्यामध्ये RDF जे निर्माण होणार आहे ते आपण सर सिमेंट कंपन्यांना देणार आहोत आणि काही प्रमाणात जे बायोसॉल निर्माण होणार आहे त्याला सर आपण सखल भागात जमीन समपातळीत करण्यासाठी सर त्याचा आपण वापर करणार आहोत. केंद्र शासन, राज्य शासन, महानगरपालिकाच्या असा टोटल 86 कोटीचा सर जवळपास हा प्रकल्प आहे. सर, मोशीमध्येच आपण ओव्हरऑल इंटिग्रेटेड मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी निर्माण करतोय. त्याच्यामध्ये वेस्ट टू एनर्जीचा माननीय पंतप्रधान महोदय हस्ते ऑलरेडी उद्घाटन झालेलं आहे. सर, याच्या पुढे आपण मोशी डेपो येथे बायोगॅसचा सर प्रकल्प राबवलाय. हॉटेल वेस्ट टू बायोगॅस आता 50 TPDचा सर आपण प्रकल्प राबवतोय. आज सर आपल्या हस्ते त्याचा आपण शुभारंभ उद्घाटन करतोय. सर, पुढचे 30 वर्षाचा विचार करून याची सर आपण मॉड्युलर कॅपॅसिटी 200 मेट्रिक टन पर्यंत ठेवली आहे जेणेकरून टप्प्याटप्प्याने त्याला आम्हाला वाढवणे सर याच्यामध्ये शक्य होणार आहे. आज रोजी सर आपण आपल्या हस्ते 50 TPDचे प्लांटचं उद्घाटन करतोय आणि याच्यामध्ये सर तयार होणारा जे CNG आहे त्याला खुले बाजारात सर विक्रीसाठी उपलब्ध आम्ही करून देणार आहोत. सर, याच्या व्यतिरिक्त चिखली येथे जाधववाडीमध्ये सर आपण ETPचं निर्माण केलंय. सर, खूप वर्षापासून कुदलवाडी नाल्यामधून जाणारं जे आपलं दूषित पाणी होतं विशेषतः जे काही रासायनिक आणि इतर वेगवेगळे लिगल इंडस्ट्रीजचा जे आपला सर आउटफ्लो होता सर त्याला थांबवण्यासाठी सर ETPचा आम्ही नियोजन करून सर तो तयार आहे. आज आपण आपल्या हस्ते त्याचं सर लोकार्पण करत आहोत आणि सर याच्याद्वारे सर इंद्रायणी नदीमध्ये मिसळणारा जे आपला दूषित पाणी होता सर तो आपण थांबवण्यामध्ये सर सक्सेसफुल होणार आहोत. याच्यासाठी सर पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी 5 मिनिटात टँकर भरू शकतोय सर असा सुद्धा आम्ही त्या ठिकाणी सर नियोजन करत आहोत. सर, त्याच धर्तीवर भोसरी पंपिंग स्टेशनला सुद्धा आपण त्या ठिकाणी STP क्रिएट करतोय. जवळपास 70 दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचा मैला शुद्धीकरण प्रकल्प सर उभारण्यात आलेला आहे आणि आपण आपले हस्ते सर त्याचं आज उद्घाटन करत आहोत. सर, राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम मध्ये NCAP प्रोग्राम मध्ये सर एअर प्युरिफिकेशन सिस्टम, ड्राय मिस्ट बेस्ड फाउंटेन सिस्टम, स्टेशनरी फॉग कॅनन डस्ट सेपरेशन सिस्टम असा वेगवेगळे ठिकाण आपल्या शहरामध्ये बसवण्यात आलेलं आहे. जवळपास 25 लाखाची आपली जे पॉप्युलेशन आहे आणि औद्योगिकरण बघता
सर याच्या कारणामुळे प्रदूषकांची आपली थोडा काही प्रमाणात वाढ झाली. तर या आपल्या सर्व एनकॅप मध्ये असलेले जे काही आपला प्रकल्प आहे सर त्याच्यामध्ये डेफिनेटली प्रदूषणची पातळीमध्ये 100% कमी होणार आहे. जवळपास 24 कोटीचा हा संपूर्ण प्रकल्प आहे ज्याच्यामध्ये सर वेगवेगळे घटक आहे. सर आज आपल्या हस्ते आपण त्याचा लोकार्पण करत आहोत. सक्षमा म्हणून सर आपण एक प्रकल्प सुरुवात केलाय ज्याच्यामध्ये बचत गटांची आपण सर बांधणी करणार आहोत. आता सर रिसेंटली पंतप्रधान महोदयने सुद्धा बचत गटांचे वर भरपूर भर दिलेला आहे. त्याच्यामध्ये पुढचे 5 वर्षामध्ये जवळपास 5,000 महिला बचत गटांचा सर आपण बळकट करतोय. त्याच्यासाठी सर एक प्रोजेक्ट मॉनिटरिंग युनिट टाटा स्ट्राईपच्या सोबत सर आपण एस्टॅब्लिश करतोय. त्याच्यामध्ये जवळपास 250 क्लस्टर आणि 8 झोनल स्तरीय फेडरेशन. सर असा अर्बन एरियाजमध्ये होत नाही, रुरल एरियामध्ये नेहमी असतो, पण आपण तो झोन स्तरावरची फेडरेशन आणि क्लस्टर स्तरावरची फेडरेशन सुद्धा याच्यामध्ये क्रिएट करणार आहे. सर एक मला सांगायला आपल्याला अभिमान होतोय की याच वर्षी सर आपला नवी दिशा महिला बचत गटांचा जे प्रकल्प आहे त्याला सर ग्वांगझो अर्बन इंटरनॅशनल अवॉर्ड सुद्धा भेटला. विश्वभरात सर 15 शहरामध्ये एक आपला पीसीएमसी शहर होता आणि त्याच नवी दिशा प्रकल्पामध्ये सर आज रोजी 40 आपले जे कम्युनिटी टॉयलेट आहे ते बचत गटांचे मार्फत सर त्यांना आपण क्लिनिनेस करतोय, त्यांची देखरेख करतोय आणि खूप एक चांगला त्याला आता आपण अजून पुढे 120 टॉयलेट पर्यंत जाणार आहोत. सर याच्या व्यतिरिक्त चारोलीमध्ये आपला केंद्र शासनाची महत्वाकांक्षी योजना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सर महापालिका क्षेत्रात दुर्बल घटकांसाठी चारोली येथे सर निवासी गाडे बांधण्यात येणार आहे. सर त्याचा पण आपण लोकार्पण आपल्या हस्ते आज करतोय. सर टोटल जवळपास 1332 युनिट्सचा आज आपण सर आपल्या हस्ते लोकार्पण करतोय. जवळपास 132 कोटीचा टोटल प्रोजेक्ट असून त्याच्यामध्ये महानगरपालिकाने वेगवेगळ्या घटकांसाठी 18 कोटी आणि त्याच्या व्यतिरिक्त केंद्र शासन राज्य शासनाचा हिस्सा आणि लाभार्थीचा हिस्सा त्याच्यामध्ये सर सम्मिलित आहे. सर याच्या व्यतिरिक्त निगडी वासियांची खूप वर्षाची एक मागणी सबवेची होती. सर त्या सबवे आता आपला पूर्ण झाला आणि आपल्या हस्ते आपण त्याचा लोकार्पण आज करत आहोत. सर जवळपास 4 कोटी रुपये खर्च करून ते निगडीमध्ये राहणारे लोकांच्यासाठी खूप सोयीस्कर राहणार आहे. सर याच्यानंतर कौशल्यम प्रकल्प सर आपण एक सुरुवात करतोय. त्याच्यामध्ये सीएसआर सपोर्ट मायकल सुझन डेल फाउंडेशन MSDF च्या सोबत आणि लाईट हाऊसच्या मदतीने लाईट हाऊस फाउंडेशनची मदतीने सर पुढचे 3 ते 4 वर्षामध्ये जवळपास 2 लाख जे आपले शहराचे युथ आहे सर त्यांच्यापर्यंत आपण पोहोचणार आहोत. त्यांच्या स्किल डेव्हलपमेंटचा सर कार्यक्रम आहे ज्याच्यामध्ये आपण इंडस्ट्रीच्या सोबत कोलॅबोरेट करून त्यांची जे स्किल सेट आहे आणि इंडस्ट्रीचे डिमांड त्याला मॅचअप करून सर एक आपण त्यांना एक मोठा प्लॅटफॉर्म उभा करून देणार आहे. सर असा आपले टोटल शहरामध्ये जवळपास 16 लाईट हाऊस आपण क्रिएट करतोय, प्रत्येक झोन मध्ये 2 आणि त्याच्यामध्ये आपला स्लम्स वस्तीमध्ये सर त्या ठिकाणी मोबिलाईज करून मुलांना आणणे, त्यांच्या सर जवळपास 1 महिन्याचा आधी फाउंडेशन कोर्स राहतोय आणि त्याच्यानंतर सर त्यांना आपण अपस्किलिंग पण करतोय. सर आपल्या हस्ते सर आपण कौशल्यम प्रकल्पची आज सर आपण शुभारंभ आपल्या हस्ते करत आहोत. सर याच्या व्यतिरिक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका सर नेहमी अर्बन स्ट्रीट स्केपिंग डिझाईन नुसार सर विशेषतः जे सस्टेनेबल मोबिलिटी आहे त्याच्यामध्ये सर आपण नेहमी भर देत आलोय. सर निगडी दापोडी रस्त्याच्या अर्बन स्ट्रीट डिझाईन नुसार विकसित करण्याचं जवळपास 168 कोटीचा प्रोजेक्ट सर आपण आज आपल्या हस्ते सर भूमिपूजन करत आहोत. सर मागच्या वर्षी ब्लूमबर्ग इनिशिएटिव्ह फॉर सायकल इन्फ्रास्ट्रक्चर सर तो एक ग्लोबल चॅलेंज होता ज्याच्यामध्ये विश्वाच्या 10 शहरामध्ये सर आपला एक पिंपरी चिंचवड शहर होता आणि आपल्याला त्या सायकलिंग हरित सेतू प्रोजेक्टसाठी सर 4 लाख USD चा ग्रांट सुद्धा भेटला आणि आपण आता त्याच्यासाठी लवकर सर एक ग्रीन बॉन्ड सुद्धा काढणार आहोत. सर पुढचा आपला मुकई चौक ते चिखली स्पाईन रस्ता विकसित करण्याचा आहे. सर त्रिवेणी नगरमध्ये सर स्पाईन रोडचा सर आपला एक मिसिंग लिंक होता, आपल्या शहरासाठी खूप महत्वपूर्ण ती अशी एक आपली रोड आहे. सर आपल्या हस्ते आज आपण तो मिसिंग लिंकचे कार्यक्रमचा सुद्धा सर आपल्या हस्ते त्याचा आज आपण सुरुवात करत आहोत, भूमिपूजन करत आहोत. सर भक्ती शक्ती ते मुकई चौक BRT कॉरिडोर सुद्धा 17 कोटीचा आपला प्रकल्प त्याचा सर आपण आपल्या हस्ते भूमिपूजन करत आहोत. सर अशा सर्व योजना उपक्रम आणि प्रकल्पामुळे शहराचे आरोग्य जीवनमान राहणीमान उंचावण्यास आम्हाला मदत होणार आहे. या कार्यक्रमाचे लोकार्पण भूमिपूजन आणि उद्घाटनसाठी आलेले मान्य उपमुख्यमंत्री महोदयांचा आणि सर मान्यवरांचा आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल मी सर त्यांचा आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सन्मान्य आयुक्त साहेब.